हलका फुलका रुचकर असा मसाला डोसा आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी सर्वप्रथम 4 कप तांदूळ घेऊया। डोशासाठी शक्यतो एकदम साधे तांदूळ घेतले तरीही चालतील। 1 कप उडीद डाळ घेऊया। त्याचबरोबर मेथीचे दाणे 1 चमचा घेऊयात। हे तांदूळ आणि उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ आणि डाळ धुवून घेऊयात। यानंतर यामध्ये पाणी घालून आपण भिजण्यासाठी 6 ते 8 तासांसाठी ठेवूयात। तांदूळ आणि डाळ इथे व्यवस्थित भिजलेली आहे। आता हे मिक्सर मधून व्यवस्थित फिरवून घेऊयात। आज आपण डोसा बनवतोय तर त्यासाठी हे ग्राइंडर मधून अगदी बारीक वाटून घेऊयात। इडली किंवा डोशासाठी शक्यतो उकडा तांदूळ वापरले जास्त चांगले। उकडा तांदूळ जर शक्य नसेल तर साधे तांदूळ कुठलेही साधे असले तरीही चालतात। अशा पद्धतीने आपण डोशाचे बॅटर बनवून घेऊयात। आता शिल्लक राहिलेले तांदूळ आणि डाळ सुद्धा आपण वाटून घेऊया। थंडीच्या दिवसात किंवा वातावरण जेव्हा जास्त थंड असतं तेव्हा आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी शक्यतो 12 ते 15 तास लागतात। पण जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे पीठ अगदी 6 ते 8 तासात फर्मेंट होतं। चवीनुसार मीठ टाकूया। हे पीठ म्हणजेच बॅटर लवकर फर्मेंट होण्यासाठी 1 ते 2 चमचे तेल टाकूयात। त्याचबरोबर अर्धा चमचा साखर टाकूयात आणि अगदी व्यवस्थितपणे एकाच दिशेने फिरवून घेऊयात। यानंतर सोडा पाव चमचा टाकूयात। पुन्हा एकाच दिशेने आपण हे बॅटर हलवून घेऊयात आणि व्यवस्थित झाकून ठेवूयात फर्मेंट होण्यासाठी। आता चटणी बनवून घेऊयात। यासाठी सर्वप्रथम चटणीची फोडणी बनवून घेऊ। फोडणीसाठी भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकूयात। तेल चांगले तापले की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग टाकूया। तेलाचे तापमान कमी करण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया। चटणी बनवण्यासाठी एका ग्राइंडर जारमध्ये 2 ते 3 चमचे फुटाणा डाळ घेऊया। फुटाणा डाळ चटणीमध्ये टाकल्यामुळे चटणी आपली दाटसर बनते आणि रुचकरही। तिखटासाठी हिरवी मिरची 2 ते 3 घेऊया। मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले। फ्रेश कोकोनट म्हणजेच ओले खोबरे घेऊयात। ओले खोबरे तुम्ही कापही करून घेऊ शकता, खिसून घेऊ शकता किंवा खवणून सुद्धा घेऊ शकता। पण ओले खोबरे असावे म्हणजेच ताजे खोबरे असलेले उत्तम। चवीसाठी कढीपत्त्याची पाने घेऊयात। सर्वप्रथम हे कोरडेच ग्राइंड करून घेऊयात। यानंतर आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालत चांगले वाटून घेऊयात। चवीसाठी थोडीशी साखर घालूया आणि चवीनुसार मीठ टाकूयात। थोडे काळे मीठ टाकूया। कोणत्याही पदार्थामध्ये काळे मीठ टाकल्यामुळे त्याची चव जास्तच चांगली लागते। थोडे पाणी घालून व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता की चटणी किती व्यवस्थित ग्राइंड झालेली आहे, एकदम दाटसर दिसत आहे। ही चटणी ज्यामध्ये आपण फोडणी केली होती त्या भांड्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात। चटणी रेडी आहे।
आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याची भाजी. बटाट्याच्या भाजीसाठीचे साहित्य पाहून घ्या. एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल चांगले तापले की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकूया. 2 कांदे टाकूया. त्यास कांदे तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा लांब काप करून घेतले तरीही चालतील. भाजीसाठी कांदे जरा जास्त घेतलेले चांगले. कढीपत्त्याची पाने घेऊयात. हिरव्या मिरच्या 3 ते 4 काप करून घेऊयात. अर्धा टोमॅटो बारीक कापून घेऊयात. आता हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊयात. भाजीत टोमॅटो वापरल्याने भाजी जास्त चवदार बनते. 1 चिमूटभर हिंग टाकूयात. त्याचबरोबर हळद टाकूयात. थोडी धने जिरे पूड टाकूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. आता यामध्ये उकडलेले बटाटे काप करून टाकूयात. आता हा सर्व मसाला बटाट्याला लागूपर्यंत आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. सर्व मसाला व्यवस्थित लागला की आपण यामध्ये मीठ घालूया. मिठाचे प्रमाण ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपली बटाट्याची भाजी ही तयार आहे. थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकली की झाले, भाजी तयार. आता आपण डोसे बनवूयात. तवा चांगला तापला की मिठाचे पाणी स्प्रिंकल करा आणि रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या. डोशाचे बॅटर व्यवस्थित पसरून डोसा बनवून घ्या. 1 चमचा तेल सोडा. डोसे शक्यतो नॉनस्टिक पॅनवरती बनवा. डोसा भाजत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग येत आहे. असा हा पातळ डोसा हा एकाच बाजूने भाजावा. तुम्ही इथे पाहू शकता की डोसा किती क्रिस्पी दिसत आहे. अगदी छान असा रुचकर बनलेला दिसत आहे. अशा साध्या सोप्या रुचकर रेसिपीसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. थँक यू.